दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉल या ठिकाणी कामाला असलेल्या जगन यांनी 22 मे रोजी कल्याणला जाणारी लोकल रात्री 8:30च्या सुमारास दादर स्थानकातून पकडली। ठाणे स्थानक सोडल्यानंतर दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला। या तोल गेल्याने जगन हे फलाट क्रमांक 2 पासून 200 मीटर पुढे लोकलमधून खाली पडले। त्याच वेळी त्यांचा मोबाईलही गहाळ झाला। या घटनेमध्ये जगन यांच्या दोन्ही पायावरून लोकलचे चाक गेल्यामुळे ते यात गंभीर जखमी झाले। त्यांना रेल्वे पोलिसांसह काही प्रवाशांच्या मदतीने तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने तसेच पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्या ठिकाणी दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले। जगन यांचे 3 महिन्यापूर्वीच लग्न झाले। सुदैवाने या अपघातात त्यांचा जीव वाचला असला तरी त्यांना दोन्ही पाय गमवावे लागल्याची माहिती त्यांचे मेहुणे प्रशांत शिंदे यांनी दिली आहे। त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडून कठोर कारवाईची तसेच रुग्णालयीन खर्च रेल्वे प्रशासनाने भरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली। दरम्यान या प्रकरणी रेल्वे ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून जगन हे नेमके कसे पडले, त्यांना कुणी पाडले, त्यांचा मोबाईल कोणी हिसकवला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी दिली।